भीमातीर निवासाय पंढरपुरवासिने पांडुरंग प्रकाशाय श्री विठ्ठलाय नमो नमः। परमपूजनीय स्वामीजींच्या प्रेरणेने मार्गदर्शनाखाली पंढरपूर या क्षेत्रामध्ये आज आपण या ठिकाणी संत पूजनाचा हा विशेष कार्यक्रम ठेवलेला आहे। देवद्विज गुरु प्राज्ञ पूजनम श्रोतमार्जनम ब्रह्मचर्यम अहिंसाचे शारीरम तप उच्चते। शारीरिक तपामध्ये हे कार्य मोडतं। या पवित्र क्षेत्रामध्ये हे क्षेत्र सामान्य नाही आहे। उदंड पाहिले उदंड ऐकिले उदंड वर्णिले क्षेत्र महिमे ऐशी चंद्रभागा ऐसे भीमातीर ऐसा विटेवर देव कोठे ऐसे संत जन ऐसे हरिदास ऐसा नाम घोष सांगा कुठे। हे कुठंच बघायला मिळत नाही। सर्वोत्तम तीर्थक्षेत्र आणि देव शास्त्राने हा भाग दिलेला आहे। हे तीर्थ सर्वोत्तम आहे, क्षेत्र सर्वोत्तम आहे आणि देव देखील हा सर्वोत्तम आहे। अशा या सर्वोत्तम ठिकाणी आपण या कार्तिकी वारीच्या निमित्ताने एकत्रित आहोत आणि प्रत्यक्ष चंद्रभागा मातेच्या तटावर आपल्याला या ठिकाणी निवास करायला मिळतो, राहायला मिळतं आणि ते देखील पवित्र अशा या महात्म्यांच्या आणि सानिध्यामध्ये आपल्याला वास करायला मिळतो। स्वामीजींचा आमचा फार तसा जुना परिचय आहे, परंतु त्या दिवशी 2-3 दिवसापूर्वी परळी वैजनाथला माता कनकेश्वरीची कथा चालू होती आणि तिथे मी होतो परळीला आश्रमामध्ये। स्वामीजी कनकेश्वरींच्या सोबत तिथे आले होते, तर आमची भेट झाली आणि मग स्वामीजींना पंढरपूरला यायचं होतं आणि स्वामीजी आश्रमावर मुक्कामी आले। रात्रभर आम्ही त्या ठिकाणी निवास केला। बरीच चर्चा झाली, आमची संस्थेबद्दलही चर्चा झाली, पाठांतरावाल्यांच्याबद्दलही चर्चा झाली आणि रस्त्याने देखील आम्ही मग स्वामीजींच्या सोबतच आलो। तर स्वामीजींच्या भावना, मनातले विचार त्या दिवशी समजले। संप्रदायाविषयी स्वामीजींच्या अंतकरणामध्ये फार मोठी कळकळ आहे, कळवळ आहे। संस्थेबद्दल फारच आदर आहे। स्वामीजी संस्थेत आणि जवळजवळ मला वाटते 67-68 आणि दरम्यान संस्थेमध्ये होते। तेव्हापासून स्वामीजींचं संस्थेवर प्रेम आहे आणि संस्थेच्या गुरुवर्याबद्दल फार मोठं प्रेम आहे आणि तिथेच त्यांनी असा संकल्प केला की आपला प्रयागराजला यावर्षी कुंभ आहे, महाकुंभ आहे। कुंभामध्ये आपला खालसा त्या ठिकाणी लागतो आणि मग त्या खालसामध्ये सध्या अग्नी आखाड्याचे श्री महंत म्हणा, मंडलेश्वर म्हणा, कनकेश्वरी देवी आहे। स्वामीजींच्या आश्रमावर त्यांची कथा असताना त्यांनी हे वारकरी कीर्तन ऐकलं होतं। तेव्हा त्यांना ते विशेष वाटलं। ते म्हटले आम्ही 4-4 तास जी कथा करतो हे तुमचे कीर्तनकार 2 तासामध्ये ती सर्व कथा करतात। त्यामुळे सर्व गायन वादन ज्ञान भक्ती वैराग्य सर्व चर्चा 2 तासामध्ये आम्ही करतात। मग त्यांना फार मोह चढला ते कीर्तन ऐकण्याचा। तेव्हा स्वामीजी त्यांना म्हटले की तुम्ही आपल्या प्रयागराजच्या महाकुंभामध्ये देखील आपल्या आखाड्यावर आपण त्या ठिकाणी हे कार्यक्रम ठेवूया। आणि मग स्वामीजींनी त्या ठिकाणी त्या दिवशी संकल्प केला की आपण निश्चित काही मंडळी घेऊन तिथे ज्ञानेश्वरी पारायण, गाथा पारायण आणि वारकरी कीर्तनाचे कार्यक्रम करूया आणि त्या कार्यक्रमाकरता आपली बरीच महाराज लोक उपस्थित राहणार आहेत आणि आपणही राहायचं आहे। असा हा सुंदर त्या ठिकाणी कार्यक्रम होईल आणि त्या कार्यक्रमामध्ये सर्वांना स्नानाचं देखील पुण्य मिळेल असं मला आता माहिती स्वामीजींनी दिलेली आहे। त्याचबरोबर हा आजचा कार्यक्रम आज आपण फारच महान भाग्यवान आहात की अशी ही दुर्लभ मंडळी, आता तुम्हाला माहीत आहे तुम्ही सत्तावाले मंडळी आहे, या मंडळींची कीर्तनं मिळणं, यांची वेळ मिळणं फार दुर्लभ आहे। 2-2 वर्ष वाट बघावी लागते। आज तुमचं काय पुण्य उदयाला आलं काय माहीत नाही, पण अचानक ही सर्व एकत्र मंडळी आपल्या इथे उपस्थित होते आणि विशेष म्हणजे सर्वांचं 2-2 शब्द तुम्हाला ऐकायला देखील भेटलेले आहेत। असो पंढरीचे वारकरी हे अधिकारी मोक्षाचे असं म्हणून मी तुम्हाला वंदन करतो आणि